वर्ध्यात मनसेची नवी खेळी, नेते लावली जात आहे गळाला। वर्ध्याच्या आर्वी विधानसभेतील बीआरएसचे नेते जय बेलखडे मनसेच्या वाटेवर आहे। वर्ध्यासह आर्वी मतदारसंघात बीआरएसचा मुहूर्तमेढ रोवणारे जय बेलखडे यांची मनसे नेते राज ठाकरे यांच्यासोबत बंददार चर्चा झाली। 15 मिनिटांच्या चर्चेनंतर आर्वी विधानसभेची उमेदवारी देणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे। आपण विदर्भात मनसेसाठी काय करणार अशी राज ठाकरे यांची बेलखडे यांना विचारणा झाली। एकेकाळी बीआरएस मध्ये असणाऱ्या जय बेलखडे यांनी स्वराज्य शेतकरी संघटनेत अध्यक्षपदाचीही धुरा सांभाळली आहे। वर्धा जिल्ह्यात भारत राष्ट्र समितीचा विस्तार करणारे जय बेलखडे यांच्या आर्वी विधानसभा क्षेत्रात वर्चस्व वाढते आहे। हे वर्चस्व कायम राहण्यासाठी राज ठाकरे यांची भेट घेतली गेली। आर्वी मतदारसंघातील राजकारणात जय बेलखडे यांच्या भेटीने मनसेची नवी खेळी समोर आली आहे। जय बेलखडे भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे नातेवाईक आहे। बेलखडे 5 तारखेला शक्ती प्रदर्शन करीत मनसेत प्रवेश घेणार असल्याची माहिती जय बेलखडे यांनी दिली आहे। आज महाराष्ट्रात आणि मेन म्हणजे विदर्भात राजसाहेबांचा दौरा असल्यामुळे मला वर्धा जिल्ह्याचे जे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा एक कॉल होता। राजसाहेबांनी तुमची आठवण केली आणि एक महाराष्ट्रातला जे बुलंद आवाज आहे राजसाहेबांचा, त्यांच्यामुळे त्यांच्या आवाजासाठी आम्ही राजसाहेबांना आज भेट घेतली आणि भेट घेतल्यावर काही चर्चा झाली। आता याच्यानंतर पुढची 5 तारखेनंतर काहीतरी आम्ही विचार करू आणि संघटनेचा विचार करून आम्ही पुढची वाटचाल चालू करू। नाही, साहेबांसंग फक्त सहज भेट घेतली, त्यानंतर आम्ही आमचे जे कार्यकर्ते आहे, सिनियर आमचे स्वराज्य शेतकरी संघटनेचे काही लोक आहेत, त्यांच्यासंग गोष्टी करून आणि त्यांचा विचार करून पुढचा वाटचालीला आम्ही साहेबांना त्याच्या विषयावर सांगू। समजा मनसेने आम्ही 100% लढणार आर्वी विधानसभेतून आणि तिकीट भेटली तर आम्ही त्यांचं स्वागत करू। आणि राजसाहेबांनी एवढंच म्हटलं मला आज, तर तुम्ही बाबा तयारीला लागा। त्यांनी शब्द दिला, पण येत्या काळात सरकार किती पक्षाची बनेल याच्या म्हणजे होऊ शकते। साहेब लढलेत, आम्ही पक्क तिकिटाचं ते स्वागत करू।